नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ह्या जो आम्ही छप्पर केला, आता दांडेबिंडे आमचे लावून झाले आहेत. ते आम्ही कसालमध्ये ओळीमध्ये काम केला. या छपरात आम्ही दांडे म्हणून पाईप वापरले 3-1.5चे आणि रिपीसाठी आम्ही 1x1चे पाईप वापरले. इथे आमका खाली खांडा पण घालूची आहेत पाईपाची 4-2ची. आणि समोरची ती शेड आम्ही एक्स्ट्रा इथे उभी केलेली दिसता, म्हणजे ती कौलाचीच केली आहे. मग त्याच्यासाठी 3x3चे पाईप उभे केले. आपले रिपी आता पाऊस भरपूर इथे चालूच आहे, दिवसभर पाऊस पडता. त्याच्या तरी पण काम करताना प्रॉब्लेम भरपूर येतात, मध्ये मध्ये थांबायचं लागतं पाऊस येल्यानंतर. हे आमची रिप वगैरे सगळा ताटो वगैरे लावून झालं होतं. ताटो आपण 1x1ची रिप जेव्हा वापरतो तेव्हा ताटो आपण 2x1चं वापरतो. हे दुपाकी छप्पर हा आपणा किती मागच्या बाजूक पत्रे घालूचे असत सिमेंटचे 10 फुटी. आणि पुढे आपणा कौलाचीच रिप मारलेली असा. पुढच्या बाजू कौलाचं छप्पर आपणा करूचा असा. आणि मागच्या बाजूक शॉर्ट्स छप्पर घेतला की कारण मागच्या बाजूक पत्र्याची शेड मारायची असत 10 फुटी. हे आमचे सगळे रिपी मारून झाले. तिथे मागच्या बाजूक आम्ही इथे सामान कलर काढलेलो आणि ह्या मागच्या बाजूकच पत्र्याची आपणाक 10 फुटी शेड मारूची असा. मित्रांनो, तुमका काही कॉन्टॅक्ट करूचा असत किंवा माझ्याबरोबर बोलायचं असत, फोन नंबर दिलेले असत, माझो पण दिलेलो आणि माझ्या मित्राचो पण दिलेलो. तुम्ही दोघांपैकी एका कोणाकही फोन करू शकतास. कदाचित माका इथे BSNLला घराकडे रेंज नसता, त्याच्यामुळे लागायचं नाही. मग तुम्ही माका व्हॉट्सअपला 9158155848वर मेसेज करू शकतात किंवा माझ्या मित्राच्या फोनवर तुम्ही फोन करून त्याकाही फोन करू शकतास, बोलू शकतास. तुमका काय प्रश्न असतील किंवा काय माहिती हवी असतात तर तुम्ही फोन करा आणि बिनधास्त बोला. आम्ही तुमका सगळी माहिती देऊ शकतो. मित्रांनो, तुमका तर माहीतच आहे की कोकणात पाऊस भरपूर पडता आणि आता तर पावसाळ्याचे दिवस असत आणि बाहेर पाऊस पडत असल्यामुळे पावसात व्हिडिओचा आवाज येतात सध्या. हे बघा, ही मागच्या बाजूक आपली 10 फुटी सिमेंटच्या पत्र्याची शेड आपण इथे मारलेली आहे. मागे पण आपण पाईपच उभे केले, जसे समोर पाईप उभे केले तसेच मागे पाईप उभे केले, कारण त्यांना मागच्या बाजूक सिमेंटचे पत्रे हवे होते. जे लोक माझे व्हिडिओ बघतात किंवा माझे चॅनल बघतात त्या सगळ्यांचं मी मनापासून आभारी. मित्रांनो, तुमका माझा आजचा व्हिडिओ कसं वाटलो तो कमेंट्स करा. तुमका जर आवडलो असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. जाता जाता पुन्हा एकदा सगळे जे लोक माझे चॅनल बघतात त्या सगळ्यांचं मी मनापासून आभारी.